नमस्कार. आजच्या व्हिडिओचा विषय असा आहे तर टाकाऊपासून टिकाऊ. हा व्हिडिओ बनवायचा एकच उद्देश आहे मला, की आपल्या घरात खूप सारं अडगळीचं सामान असतं, जे एका अडगळीच्या खोलीमध्ये आपण फेकून देतो किंवा टाकून देतो वगैरे. पण त्या वस्तूंपासून आपण टाकाऊपासून टिकाऊ कसं तयार करता येईल हे मी तुम्हाला आज सांगणार आहे. अशाच पद्धतीने माझ्या घरातही खूप सारे फर्निचर पडलेलं होतं आणि हे फर्निचर कोणी घेतही नाही आणि आपल्याला विकताही येतही नाही. त्यामुळे याचा उपयोग कसा करावा म्हणून माझ्या मुलांनी इथे आयडिया चालवलेली आहे, तुम्हाला मी दाखवते. खूप सारे फर्निचर आहे माझ्या घरात आणि हे अशा दुकानाच्या रॅका पण होत्या. त्याचं माझ्या मुलांनी मधली जो दिसते तुम्हाला स्पेस, त्यामधले असे रॅका काढून, प्लायवूड काढून त्याचा उपयोग केलेला आहे. माझा तुम्हाला हा सांगण्याचा आणि दाखवण्याचा एकच उद्देश आहे, की आपल्या घरातही खूप अडगळीचं सामान असं, त्यापासून आपल्याला काही उपयोग घेता येत असेल तर आपण तो नक्कीच घेत असतो. हे घर माझ्या सासू-सासऱ्यांनी बांधलेलं आहे. खूप जुनं आहे आणि पूर्ण घर खूप छान आहे. फक्त या घराची एक भिंत आहे जी पाण्यामुळे खूप खराब झालेली आहे आणि आता ते प्लास्टर करायला मिस्त्रीसुद्धा मिळत नाही. माझ्या मुलांनी इथे एक आयडिया चालवली मग. आज सकाळपासूनच खूप जोरदार पाऊस चालू होता आणि लाईटही गेलेली होती, नेटवर्क गेलेलं, वायफाय बंद. मग तर माझ्या बबड्याला खूपच बोर झालं. मग त्यांनी काहीतरी ना काही त्याचं चालूच राहतं उद्योग. मग या वेळेमध्ये काय करावं म्हणून त्याला हे अशी आयडिया सुचली. घरात खूप सारे फर्निचर पडलेलं होतं. त्याच्या त्याने रॅका तोडून इथे लावायचा प्रयत्न करत आहे तो. त्याच्या रूममधील ही भिंत खूप खराब झाली होती. म्हणजे या भिंतीचं प्लास्टरच खूप खराब झाले होते. भिंतीचे प्लास्टर करायचे म्हटलं तर सर्वच काम निघतं आणि चिल्लर काम करायला मिस्त्रीसुद्धा मिळत नाही. मग त्याने विचार केला की मीच मिस्त्री येऊन हे सगळं काम करतो म्हणून. तोपर्यंत मी इकडे स्वयंपाकाला लागले होते. पण भाजी काय करावं हा सगळ्यात मोठा प्रश्न होता. मग काय घेतली ना बाजारदाय करायला. बाजारदाय कोणाकोणाला माहिती आहे? बाजारदाय हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि बाजारदाय कोणत्या डाळीला म्हणतात हे सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. बाजारदाय आणि त्यासोबत छान मस्तपैकी भाकरी. हा मेनू खूप छान आहे, बाजारदाय आणि भाकरी. तुम्ही खाल्ली असेलच. बाजारदाय आणि भाकरी कशाला म्हणतात ते मला नक्की कमेंट करून सांगा. चिल्लर काम करायला आमच्याकडे मिस्त्री मिळतच नाही आणि मिळाला तर तो लवकर येतेही नाही. मग हा मिस्त्री आम्हाला मिळालेला आहे. खूप क्यूट मिस्त्री आहे तो आणि त्याची फीजही खूप जास्त नाही आहे. बस पोट भरून बदाम शेक आहे ना, खूपच मजेदार. आणि बाहेर पाऊस असल्यामुळे जुलीलाही बाहेर जाता येत नव्हतं, तर तीही बारकाईने काम शिकत होती. आता कोणाचं काय तर कोणाचं काय. चिण्यामण्यांचं इथे WWE चालू होतं. त्यांनाही बोर झालं की हे दोघांचं असं चालूच राहतं WWE. पाहायला खूप आनंद येतो. बघा दोघांची फायटिंग किती छान चालू आहे. हे त्यांचं प्रेम आहे. तुझं माझं पटेना आणि तुझ्याशिवाय करमेना. पूर्ण कॉटवर त्यांनी कब्जा करून घेतलेला आहे. आणि हे माझ्या घरात चालूच राहतं यांचं. लाईव्ह टॉम अँड जेरी सारखं असते यांचं. बरंचसं काम भाऊचं झालेलं आहे. हा कोपरा खूप छान केला त्यांनी, बघू शकता तुम्ही इथे. एक एक माप घेऊन त्यांनी छान उभ्या उभ्या प्लाऊड लावलेले आहेत. खूप छान पद्धतीने बारकाईने त्याने हे काम केलं. आता तो विचार करत आहे की ह्या टेबल या कोपऱ्यामध्ये कसा काय ठेवूया. मग आम्ही दोघांनी मिळून तो टेबल तिथे ठेवला. बघू शकता तुम्ही ही भिंत किती खराब झाली होती. याचं प्लास्टर पूर्णपणे खराब झालेलं होतं. त्यामुळे भाऊनी ही आयडिया केली, ही खूप छान केली. तर दुसऱ्या दिवशी त्यांनी परत हे काम हाती घेतलं आणि हे राहिलेलं काम त्यांनी पूर्ण केलं. एक 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 माप घेऊन तो परत असा प्लायवूड ठोकू लागला. हे प्लायवूड बघू शकता, हे खूप सारे फर्निचर माझ्याकडे पडलेलं होतं आणि त्यांनी असा छान उपयोग केला त्या जागेसाठी आणि भिंत खूप छान डेकोरेटेड करून घेऊन आला तो. आणि फायनली ही अशी भिंत तयार झालेली आहे. बघू शकता तुम्ही. असा हा कोपरा छान केला आणि
फायनली ही भिंतही खूप छान झालेली आहे. टाकाऊमधून टिकाऊ खूप छान केलं त्यांनी. मस्त दिसतात आहे. आधी बघत होता तुम्ही कशी ती भिंत दिसत होती आणि आता कोणी म्हणणार नाही की ही प्लायवूडची भिंत आहे म्हणून. खूप छान दिसत आहे. आणि फायनली हा त्यांनी असा लुक तयार केलेला आहे. तिथे थोडी लायटिंग वगैरे लावून म्हणजे त्याला अभ्यास करताना खूप छान आनंद येईल तिथे. हे सगळं त्यांनी स्वतः घरी केलेलं आहे. लायटिंग वगैरे लावून दिली आणि पूर्णपणे हा असा स्पेस तयार झालेला आहे. खूप छान पद्धतीने केलं आहे त्यांनी. मग काय त्याला बदाम शेक पोट भरून द्यावंच लागलं. असा मिस्त्री कुठे मिळणारच नाही. मग तुम्हालाही माझा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक जरूर करा आणि मिस्त्री आवडला असेल तेही कमेंट करून सांगा. आणि तरीही पाऊस अजून चालूच आहे. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.